हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही भरभरून प्रेम द्या माझ्या व्हिडिओजना, लाईक करा, शेअर करा माझे व्हिडिओज। आणि नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा। यूट्यूबवर पण माझं चॅनल आहे, सो तुम्ही सबस्क्राईब पण करू शकता। सो आपण चायनीज वगैरे तर दरवेळेला खातो, तर म्हटलं आज थोडंसं सात्विक जेवण जेवूया। मग आम्ही तेच सात्विक जेवण जेवायला आलेलो आहोत माटुंगाला, सेंट्रल माटुंगाला रामानायकमध्ये। हे माझं आणि प्रफुल्लचं स्पेशल एक वेगळं बॉन्ड असलेलं असं हॉटेल आहे। आम्ही इथे खूप वर्षापासून येतो आहोत जेवणासाठी आणि हे याचा लिमिटेड टाईम असतो। जेव्हा आम्ही स्टार्टिंगला यायचो तेव्हा 2 वाजता बंद व्हायचं, पण आता 3:30-3 वाजेपर्यंत चालू असतं। आणि इथे प्रॉपर साऊथ इंडियन जेवण मिळतं, ते पण एकदम सात्विक। 6-7 प्रकारच्या भाज्या असतात, त्यानंतर एक स्वीट असतं जे तुम्हाला हवं ते आपल्याला व्हरायटी समोर आणून ठेवतात, तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर सांबार असतो, त्यांचे डाळ असते आणि अजून एक त्यांच्या साऊथ इंडियन मधलाच एक प्रकार आहे, ते डाळीवर घ्यायचं असं ते एक प्रकार आहे। त्यानंतर ताक, दही, पाणी असे 3 ग्लास ठेवतात आणि पोळी, पुरी हे ऑप्शन असतात। अनलिमिटेड तुम्हाला हवे तितके तुम्ही खाऊ शकता। आणि त्याचप्रमाणे पोळी पुरी खाऊन झाली की छान असा गरम गरम वाफाळलेला भात असतो आणि त्याच्यावर अशी छान अशी मंद तुपाची धार असते। अनलिमिटेड आहे ते जेवण, तुम्हाला हवं तितकं जेवण 300 रुपयात तुम्ही जेवू शकता। आणि ते पण केळीच्या पानावर, एकदम सात्विक। आणि पापड वगैरे अप्रतिम, तांदळाचे पापड असतात। अनलिमिटेड कुठलीही गोष्ट घ्या, स्वीट सोडून तुम्हाला सर्व काही ते अनलिमिटेडच मिळणार आहे। तर तुम्ही जर इथे आला नसाल कधी जेवायला तर नक्की एकदा या सेंट्रल माटुंगाला, स्टेशनच्या अगदी बाहेर आहे हे हॉटेल। आणि आम्हाला तर हे खूप आवडतं। कधीतरी हेवी जेवणातून थोडंसं सात्विक नॉर्मल जेवण आपल्याला जेवलंच पाहिजे आणि एकदम मन तृप्त होतं खाऊन, अजिबात हेवी वाटत नाही। तर कधी आला नसाल तर नक्की या, इथे एकदा विजिट करा आणि तुम्ही पण छान असं सात्विक जेवण नक्की अनुभवा, खूप सुंदर आहे। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ मी नेहमी टाकत राहीन, तर माझे व्हिडिओज नक्की पहा।